नमस्कार. आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपला जे शाबू असतो त्यापेक्षाही शाबू लहान असतो आणि पचायला पण एकदम हलका असतो आणि केमिकल विरहित असा शाबू आहे. तर या शाबूचं नाव वरलक्ष्मी शाबू असं म्हणतात आणि त्या पुड्यावर पण नाव आहे तीच. तर आता इथं 10 मिनिट लागतात शाबू भिजायला. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता इथं शाबूमध्ये मी पाणी टाकलेलं आहे, 1 वाटीभर शाबू घेतलेला आहे. आता ह्याच्यात फक्त 1 मिनिट पाणी ठेवायचं ह्या शाबूमध्ये. आता हे पूर्ण पाणी काढून टाकायचे बाजूला. आता इथं चाळणीमध्ये शाबू पडतो म्हणून मी थोडी चाळणी घेतलेली आहे आणि पूर्ण पाणी ह्याच्यातलं काढून घ्यायचंय. आता ही शाबू कधी पण खाऊ वाटला तर 10 मिनिटांना आधी भिजवून नंतर बनवून खायचा. आता इथे एकदम छान असा मोकळा सुटसुटीत झालेला आहे शाबू. आता ह्याच्यासाठी मी तर बारीक खिसणीनं बटाटा एक खिसून घेतलेला आहे आणि मिरची कट करून घ्यायची. आता या शाबूनं अजिबात पोट पण दुखत नाही आणि पित्त पण होत नाही. यासाठी तर मी शाबू बनवत असते ही लहान. आता इथं शाबू काढून घेतलेला आहे एका मोठ्या प्लेटमध्ये. गॅसवर कढई ठेवलेली आहे. आता तेल 1 चमच्यावर टाकलेलं आहे याच्यामध्ये. लगेच मिरची टाकून घ्यायची. या शाबूसाठी मी मोठं शेंगदाण्याचं कूट कुटून ठेवलेलं आहे. तर शेंगदाणे भाजून वाटून ठेवलेलं आहे. आता इथं सुरुवातीला मिरची छान असं तळून घेतली. लगेच ही बटाटा खिसलेला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर इथं मी बटाटा कच्चा खिसलेला आहे. आता थोडा वेळ तेलामध्ये परतून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये लगेचच शाबू टाकून घ्यायचा आहे. तर मी इथं 10 मिनिटातच शाबू तयार करून घेतलेला आहे. ह्या शाबूला जास्त वेळ पण लागत नाही आणि जेव्हा भूक लागेल किंवा उपास असेल तर तो लगेच भिजतो. यासाठी मी शाबू बनवलेला आहे, बघू शकता. आता ह्याला गॅस कमी करायचा आहे आणि छान असा शाबू बनवून घ्यायचा आहे. आता इथं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. बघू शकता थोडंसं बारीक आणि थोडंसं मोठं टाकलेलं आहे. 2 प्रकारचं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. आता इथं शाबू एकदम छान असा झालेला आहे, बघू शकता. तुम्हाला जर वाटलं तर थोडंसं दुधाचा 1-2 चमचे दूध टाकून घ्यायचंय. आता चवीनुसार मीठ टाकायचंय. गॅस मध्यम ठेवायचा आणि छान असा शाबू बनवून घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पण टाकला तर आणखीन छान चवदार लागतो शाबू. पण मी इथं टाकलेला नाही. आता इथं तयार झालेला आहे शाबू. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.